मोहिनी मोहिनी इनबाई इनबाई. असं नंतर असं घरात काम चालू राहते, नाही जात अंदर आवाज. अरे काकू तुम्ही आवाज देऊन राहिला. या ना बसा ना. या काकाजी बसा. मोहिनी आहे ना अंदर. आवाज देतो मी तिले. हो बाई आवाज देऊन राहिलो, पण म्हटलं आवाज कोणी देऊन नाही राहिलं. म्हटलं काय करून राहिलं म्हटलं बाबा. म्हटलं आता या काही नाही काकू, आम्ही काय म्हणते कोणी किचन मध्ये आहे, कोणी रूम मध्ये आहे, कोणी काही कामं करून राहिले म्हणून आवाज नसून आला तिकडे अंदर. बसा ना काकू बसा ना. बसा काकाजी. हो बाई हो बसतो. बरं काकू काकाजी बसा तुम्ही, मी मोहिनीला आवाज देऊन येतो. हो बाई हो हो ये. हॅलो मोहिनीचे बाबा. हा असं राहते मोठ्या घरातल्या लोकांचे कामं. मला तर असं वाटते का माझ्या मोहिनीलाच कामं करायला लागत असं नाही तर सगळे काय ना. म्हणून तर काय म्हणते ते जराशी समोर आली नाही का काही नाही काम करत असेल ना, काय ऐकू जाईन तिले. आपण काय करू आता, तिला घेऊनच जाऊ गावाले. हा डिलिव्हरी होईपर्यंत पाठवूच नाही आता. नाही कशी बोलतो तू, आतापासून नाही तर काय पोरीले काय म्हणतील ते लोक. आतापासून घेऊन गेले म्हणून एवढी काळजी आहे म्हणून येईल, आम्हाला काही फिकरच नाही म्हणून. तसं नाही आहे, तिच्या सासू सासरेले सगळेच काळजी आहे तिची. तुम्हाला माहितच नाही आहे तिची सासू कशी बोलते तर टचक इचक बोलतच राहते माझ्या मोहिनीले. मग तिच्या सासूला काही काळजी घ्यायची नाही आहे, तिला लागन तर ह्या मोठ्या सुनीची काळजी आहे म्हटलं. बाबा आली तर फोनही नाही केला होता असं. आई किती दिवसाच्या नंतर आली हो तुम्ही घरी. हा येऊनच नाही राहिली. अन काय म्हणते तर भेटीलाही नाही आली, बाबाही नाही आले, कोणीच नाही आलं. आणि आज आली तर अचानकच बिलकुल फोनही नाही काही नाही, सांगितलं नाही काही नाही आणि बस येऊन गेली. कहू ना तुला आम्ही आलो तर आवडलं नाही काय मोहिनी. नाही आई अशी कशी बोलतो तू. आई आली तर पोरीला आवडत नाही असं असते काय आई कुठं. मी तर बिरबी वाटच पाहतो तू. त्या दिवशी तुला फोन केला आई येणं म्हटलं माझ्या घरी तर नाहीच म्हणे तू. नाही म्हणे बाबा. हा ना आता काय बरं सांगितलं नाही काही नाही ना बाबा तुम्ही बी. आता कसं बाई, आता पाय आता होतो घरी, 2-3 दिवस झाले घरीच होतो. मग आली आठवण, मी म्हटलं चल पोरीच्या घरून येऊ म्हटलं जरासं. हे म्हणे काय करता म्हणे तिथं जाऊन म्हणे. पण म्हटलं नाही चल म्हटलं येऊ म्हटलं भेटून येऊ म्हटलं जरासं. लय दिवस झाले म्हटलं भेटणी झाली म्हटलं पोरीची. बाबा कुठे गेले हो जवळ कुठे गेले जवळ तुझी सासू. हा कोणीच नाही दिसून राहिलं घरात तर तुम्हीच एका दोघी जावा. आई पहिले बस बरं तू. बस पाणी आणतो मी, पाणी आणतो, चहा आणतो आणि मग बोल तू. हो आणजो. इथं काही चहा पाणीच प्यायला नाही आलो आम्ही. जराशी काय म्हणते काळजी घेत जा जराशी स्वतःची. पाय कशी झाली, सोकून गेली पुरी. हा अशीच होती काय, कशी झाली हे पाय ना. खा प्यायला नाही काय तुला खात नसतं काय. आई 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 किती बोलशील. अहो काहीच नाही झालं मला, मी जशीची तशीच आहे. उलट आता 5 किलो वजन वाढलं म्हटलं बाया. हा कमजोर नाही झाली आई मी. सगळं खा प्यायला आहे मला इथं. खा प्यायला आहे, कामाला टेन्शन नाही आहे. वैशाली ताई करू लागते. हा सगळेच करतो आम्ही मिळून मिसळून. तू कायलीच एवढी काळजी करतो पण. काय माहित बापा काय करतो ना काय नाही, काय भेटते ना काय नाही. आता त्या सासूले पाहून त्या नवऱ्याला पाहून तर वाटत नाही बापा मला. आई हे राजेची तशी नाही राहिले आता पहिल्यासारखे. आता स्वभाव बदलला त्याचा, लय स्वभाव बदलला. अन आत्याबाईचाही स्वभाव बदलला. आता आत्याबाई एवढ्याही नाही राहिल्या. तू बस बरं पहिले. हे जोरा घे. याच्यात तुझ्यासाठी काही खा प्याचं सामान आणलाय. पाय बरं घे. आई मी म्हणतो काय गरज होती एवढं मोठं आणायची, एवढे पैसे खर्च करायची काय गरज होती तुले. सगळं भेटते मला इथं. अहो मोहिनी आणाच लागते पोरीच्या घरी, काही ना काही द्यास लागते. नाही तर ती कोणी तिचे सासू सासरे तिला बोल करते काय आणलं तुझ्या मायनं, काय दिलं. हा काही नाही केलं, असं नाही तसं नाही असे बोलतेत म्हटलं. आई पण मला नाही बोलत ना. माझ्या घरी म्हणे माझी सासूही नाही बोलत आणि त्या जावई नाही बोलत, कोणी नाही बोलत. तुला काही आता ह्या लोक बोलते म्हणून तुला भ्रम झाला आता ह्या. असू दे खाशीन तर काही वाया नाही जाईल. खाऊन घेजो सगळं. हा एकानी खाजो. याच्यात माहिती आहे काय फळ फ्रूट आणि ते लाडू कसाचं सामान हे ते सगळंच आहे याच्यात. तूही खाजो आणि वैशालीला देजो. लय मोठा आहे, भरपूर आहे. घ्या काकाजी पाणी. काकू घ्या ना पाणी. हो बाई आण. काकू माझ्यासाठी काय आणलं, मोहिनीसाठीच आणायला पाहिजे होतं काही. नाही हो बाई तू माझ्या पोरीसारखीच आहे ना. हा मोहिनी काय तू काय, आता दोघी जणी सारख्याच आहे म्हटलं तुम्ही. आणि त्याच्यात काय म्हणते तर दोघीची एकच परिस्थिती. मग आता म्हटलं चल आता मोहिनीसाठी नेतो तर वैशालीसाठी नेतो म्हणून दोघीसाठी आणलं. पण एवढा खर्च काकू कायलेच करायला लागते, आपल्या परिस्थितीनुसार केलं झालं. बाई परिस्थिती आयुष्यात नाही राहत माणसाची. मग आपल्या लेकरीच्या कुशात चालल्या जाते ना. मग काय कामाची गोष्ट जर तुम्ही वेळेवर काही केलंच नाही लेकरीसाठी तर मग काय कामाची गोष्ट आहे. मग तिकडे मार लाखही खर्च केलं आणि काही केलं. आता आपलं थोडक्यात जसं आहे आपल्या परिस्थितीनुसार तसं करावं बाबा, असं आहे आपलं म्हणणं. हा काकू बरोबर काय म्हणा तुमचं. लक्ष देत जा बापा माझ्या पोरीच्या इकडे. हा तुला तर माहिती आहे कशी आहे ते, बोलायला आहे चरक चरक पण तशी मनाले साफ आहे. काकू आम्हाला सगळं माहित आहे आणि सगळेच माहित आहे. कोणी लक्ष देत नाही तिच्या बोलण्याकडे आणि तिचं मन कसं आहे काय आहे सगळेच माहित आहे म्हटलं काकू. तुझे सासरे किसरे कुठे गेले बाई, वावरातच गेले वाटते. हा बाबा मामाजी वावरातच गेले तिकडे. आता ते घरीच नाही राहत म्हणा तशी. असं नाही काही एखाद्या दिवशी रोजच घरी नाही राहत. आपला डब्बा घेते चालले जाते आणि त्याचे माणसं राहतेच काम करणारे. दिवसभर येत नाही त्याच्याच मागे लागली राहते. शेतीच सांभाळते मामाजी. आणि आत्याबाई मला वाटतं बाहेर गेल्या काय माहित. आत्याबाई गेले का पुष्पा काकूच्या घराकडे. आत्याबाई तिथं काय गेल्या वैशाली ताई, तिथं कोणतं काम होतं पुष्पा काकूच्या घरी.
आता मला काय माहित, मला सांगून थोडी गेल्या काही. गेल्या असं तसे आज बसाले. तरी भाऊजीनं म्हटलंच होतं त्या बैले अशी फिरत नको जाऊ याच्या त्याच्या घरी म्हणून. आपल्या घरी 2 कामं करू लागत जाय. पण ऐकत नाही त्या बाई आहे की नाही. जाऊ दे ना, आपल्याला भारी आहे का मोहिनी, दोघी मिळून करतोच ना आपण. मग आपण तर करतोच वैशाली ताई, पण यायचंही काम आहे ना करणं. बरं मी करतो, त्या राहिला शिला पोळ्या करून घेतो मोहिनी. बस तू आई बाबाजवळ. बरं वैशाली ताई ठीक आहे, करा. बाई आमच्यासाठी काही स्वयंपाक गिपाक करू नको बापा, पोट भरलाय आमचं. बाहेरून कधी भूक लागली होती तर येता येता जरासं खाऊन आलो. भरली भूक लागली होती, मग तिथंच खाऊन घेतलं पोटभर चांगलं. आता काही भूक आहे नाही. काऊन बाई कशी आहे तू? आता स्वयंपाक करून राहिलो, जेवायचाच टाइम आहे आता. तू आली कशा टाइमले? जेवायच्या टाइमले. आणि आता म्हणतो जेवत नाही. अहो बाई पोट पुरं एवढं भरलाय म्हटलं, आता काय सांगू मी तुले. डच भरलाय पोट. आता काय पोट फोडायला लावतं? हा त्रास होते ना मग. ते बाबा जेवत असेल तर पाहिजे बा, मी काही जेवत नाही. नाही नाही बाई, मी नाही जेवत. मी एकदा जेवल्यावर काही देशील तर जेवतो काय? तुला तर माहित आहे ना, मी जेवत नाही आता. लय खाल्लं, पोट भरून खाऊन आलो. खूप भूक लागली होती आम्हाला इथं आता. बरं बा ठीक आहे, मग आता नाही जेवत म्हणता तुम्ही दोघेही, तर मग राहू ठीक आहे. बसा मग तुम्ही आता. कोण पाहुणे वगैरे आले? हा मला वाटतं मोहिनीचे माय बाप वाटते आले. हे कायले आले गडे आता? चालले उठले पडले का चालले पोरीच्या घरी? ह्याच तर चान्स आहे मग आता हिच्या मायले म्हणाचा का करत नाही का डिलिव्हरी म्हणून. हो ह्याच चान्स आहे बोलायचा आता. माझ्या जागेवर बसले साजरे हिचे मायबाप. तिकडे बसवायला नाही पाहिजे होतं का बाहेरच्या याच्यात? नाही, इथं आणून बसून दिलं अंदर घरात. राम राम बाई, कुठं गेल्या होत्या बा? हा बाहेर बाहेर बसली होती सोबतीनीच्या घरी. बसले जरा भर. आता आपल्याला काही कामाचं टेन्शन नाही आहे. हाय सुना आहे, पोरं आहे, कमावते. मग आपल्याला काही टेन्शन आहे का भाऊ? मग जाऊन बसावं आपण इकडे तिकडे. आता जेले टेन्शन आहे त्याला करायला लागते. लखड लखड आयुष्यभर सारा चालूच राहते, म्हातारपण येते तरी. पण आपल्याला नाही, आपल्याला सुख आहे बा. हो हो बाई, ते तर आहेच म्हणा. सुख आहे तुम्हाला, चांगली गोष्ट आहे. पोरं चांगले आहे, तुमची सुना चांगली आहे. हा आपले पोरं साजरे आहे ना. सुना कशाही असो निभून घ्या लागते त्याला. आता आम्ही निभवतो म्हणून जमते. निभवलं नसतं तर कायच्या सुना. सुना ऐकते काय भाऊ आजकाल? मी सासू एवढी पांचट आहे का बस. इथं आई बाबा समोर असं बोलायची काय गरज आहे? पोरीचे मायबाप आले का काय मी सासूच्या काय जीवावर येते ना काय नाही, तर उलटीच बोलते. सारखी कधी बोलतच नाही. जसे की हिच्या घरची धंदावलतच लुटून देते आता. मग जसं काही वाटून देऊन राहिली, हिचे पोरही वाटून देते. आता चालू बाई असं आलो तुम्हाला विचारलं तर मोठी सून म्हणते तुमची असं म्हणते, आई म्हणते, बाहेर म्हणते असं म्हटलं बापा. मी म्हटलं आम्ही तर तिकडून चालू बापा. आता तिकडून तर दिसला नाही म्हटलं तुम्ही. हो तिथं बसली होती मी. माई सोबती नाही का नाही पुष्पा, तिच्या अंदर घरात बसली होती. बाहेर बसतो तर येता जाता लोक दिसते मले. आता घरात बसल्यावर काय दिसन आपल्याला? हो बाई ते तर आहेच म्हणा. मन गमवाच लागते इकडे तिकडे. काय करता आता? कामं नसले तर माणसाला तसंच आहे. काम असणारा माणूस कामात गुतला राहते, पण ज्याला कामच नाही तो मग इकडे तिकडे बसते बापा. काय करन त्याला त्याच्यातच सुख, त्याच्यातच आनंद त्याला. मोहिनी झाला स्वयंपाक गिपाक झाला? भूक लागली ना? आता बाई सगळंच झालं, फक्त आता वैशाली काही पोळ्या टाकून राहिल्या. ठीक आहे. आई चाल ना माझ्या खोलीत. खोलीत अजून बन म्हणून बापा तुझी सासू खोलीतच गेली म्हणून, पोरीच्या म्हणून, इथं नाही बसल्या म्हणून. नाही आई माझ्या सासूचा काही एवढा विचार नको करू तू. चाल बरं खोलीत तिकडे. बाबा तुम्ही चला. नाही नाही, इथं बसतो मी. जा तुम्ही. ती आईला घेऊन जा बाई. बरं आई चल बरं. हो चल. चाल ना तुम्ही बी. इथं काय करता बसून? तिथं काय म्हणते तर लोट जा जराशे, तेवढाच आराम होते. नाही नाही, बसतो मी. जा तुम्ही. जा खोलीत जा. आणि काय म्हणते तर लवकर लवकर आटपा आपलं आणि निघा. मग चाललो जाऊ आपण 5 वाजताच्या गाडीनं. बरं बापा नाही म्हणतात मग आता मी जातो काय. इथं लेट आणते इथंच लेटून जा मग. नाही तर मग हिची सासू आहेच तुम्हाला गोष्टी करायला नाही एवढे टेवले मारासाठी. मारू दे ना लेकाले. काय मारल्यानं मला लागणार आहे? मला काय भोंग पडन अंगाले? बरं बसा बापा तुम्ही. आई आजच आली ना, आजच चालली काय व? हा थांब ना आता आजच्या दिवस. बाबा थांबा ना बाबा. आज काऊन तुम्ही काही करून राहिले जायची? काय आहे आता दोघंच तर आहे तुम्ही. मग रातभर तिथं राहिलं काय इथं राहिलं काय फरक पडते? राहून जा बाबा आजच्या दिवस. नाही हो बाई, राहिले पुरते काय. कसं आहे, आपलं दुकान गिकान चालू राहते, आपली रोजीरोटी चालू राहते बाई. बाबा 12 महिने तेच काम आहे ना. एखादा दिवस तर सुख घेऊन घेत जा. बरं चाल तू बसू दे त्या बाबाला इथं. हो चाल. पाहिलं हो कशी बोलते तुझी सासू मोहिनी. हा तू म्हणतो माझी सासू सासरी आहे. आई जाऊ दे ना, आम्ही काही एवढा लोट घेत नसतो माझ्या सासूचा. एवढा लोट घ्यायला पुरते काय? हा त्याच्या मनाने जर चाललं तर मग झालं, रोजचं भांडण होईल मग घरात. आम्ही बोलत नसतो जास्त. त्या बोलल्यानं सोडून देतो, नाही तर मग फक्त मीच पुरून उरतोय त्याइले. बाकीचे लोक चांगले आहे ना माझ्या घरातले. बाकीचे लोक चांगले आहे ना माझ्या घरातले. मग बाकी हिचं काय करायला लागते सासूचं एकटीचं? हा तिच्या मतानं काय आहे? पण कशी बोलते. आम्हाला रिकाम पण नाही आणि लोकांना रिकाम पण आहे, तर मग याच्या त्याच्या घरी जाते. सांग बापा पोरीच्या घरी मी जाणार काय? हिची पोरगी उठली पडली का पडली राहते. हा मग हे इले काय जायचं काम पडन? आता आपल्या पोरी येत नाही तर आपल्याला या लागते. आणि तुला काय होते वय आले? हा तुला बांधून ठेवलाय का घरात? सारे कामं तू याच उरावर आहे काय? जावा नाही का तुले? ते लहान आहे मोठी आहे. हा मोठी तर करते पण लहान तेही करायला लागत जाणं. एकटेच कुत्तं काम आहे. आई ते लहान कणी किती म्हणशील ना तर ते काही करत नाही. आणि मोठी आहे तर मोठी काही करते, तिचं टेन्शनच नाही आहे.
आम्ही दोघी मिळून मिसळून सगळे कामं करतो. आणि आज कामवाली येते. आजपासून आमच्या घरी कामवाली येते आता. काय बिचारे मोहिनी, मला चिवत्या बनवतं काय? अजून कामवाली नाही तुमच्या घरी? हा, फक्त मोठे लोक म्हणालेच आहे काय हो तुम्ही? मग काय म्हणतात, एक कामवाली नाही लावू शकत तुम्ही? भांडेले नाही, कपडेले नाही, आणि काहीचे मोठे लोक आहे बाबा तुम्ही. मग काही समजत नाही बाबा, मोठ्या लोकांच्या सुना असे कामं करतात काय घरात? आई काय करावं आता, बाया तर भेटल्या पाहिजे कधी. हा, राजेशजीनं किती बाया पाहिल्या, आणि त्या काय म्हणते भाऊजीने पाहिल्या. हा ना, मामाजीनं एका बाईला सांगून ठेवलं घरी जाजो म्हणून. 3 दिवस झाले ते अजून यायची आहे. आता आज येतो म्हटलं म्हणते बाबा तिनं पक्क. काय माहित बाबा, तुमचं तुम्हालाच माहित काय आहे ना काय नाही, काय करता ना काय नाही. मग आता डिलिव्हरीचं कसं हो मोहिनी? हा, डिलिव्हरीला 1 महिना पहिले येऊन जाजो. मी काय म्हणतो, 1 महिना पहिले कायले आता चल ना. चल आता मस्त काय म्हणते तिथं 7वा महिना हे ते कार्यक्रम करू मग आपण आपल्या घरी. इथं काही कार्यक्रम काही करणार नाही ती सासू. आई तू बिनफिकर राह, फक्त पाहिजे तू काय काय होते तर. 7व्या महिन्याचा कार्यक्रम करून घेतो मी, आणि सारच करून घेतो. हा, आमचे भाऊजी आहे ना, आता भाऊजी आहे ना, तर भाऊजीचं कोणाले म्हणजे भाऊजीच्या आहे ना, टेन्शनच नाही कोणाले. तुला माहित नाही माझे भाऊजी किती चांगले आहेत बापा. पाहिलेच तुझे भाऊजी किती चांगले आहेत. गावात तर राहत नाही, फिरतात राहते. आणि आता मनात चला का त्या भाऊजी? नाही आई, लय दिवस चाले आहे भाऊजी, आणि मनात येतच राहते ना. तर भाऊजी समोर बोलायची कोणाची हिंमत नाही आहे. भाऊजी बरोबर करते म्हटलं. आणि आई तुला डिलिव्हरी करायची काही टेन्शन नाही, तू टेन्शन घेऊ नको. हे राजेशजी स्वतःच म्हणे मी स्वतःच करतो म्हणे. माय बाप कायले करण म्हणे, आपलंच लेकरू म्हणे, आपली बायको म्हणे, आणि डिलिव्हरी ताईनं काऊन करावं म्हणे, असं ताईनं आता बैलच म्हटलं. नाही हो माय मोहिनी, उद्या बोलणं नाही पाहिजे तुले का माय बापा कोणी डिलिव्हरी नाही झाली म्हणून. हा, आता ते बाय त्या बहिणीची जवायनच केली. काय म्हणे ते, काय म्हणे तुम्ही म्हणे आपली परिस्थिती समजून घेते ना बाई. त्यानं म्हटलं ना असं, राहू द्या म्हणे तुम्ही नका करू म्हणे, मीच करून घेतो म्हणे, असं म्हटलं ना. मग आता हे तर काही बोलतच नाही बापा. ते त्या घरचे अजिबात बोलत नाही, जसं काही आमचे काय आम्ही काय दुश्मन होई त्याचे. हा, सासू सासरे सोबत बोलत नाही. पोरगी दिली त्याले सगळं केलं, आणि मायबापच दुश्मन बनून गेले पोरीचे. आई आमच्या घरात कसं आहे, त्या राजेशजीचा स्वभाव जरासा त्याच्या आईसारखा आहे. हा, त्याच्यामुळे ते कधी कधी तसे बैकाळ्यात आल्यासारखे बोलते. आणि त्याच्या आईने त्याला 2-4 शब्द शिकवले का त्याच्यापेक्षा जास्त बोलते. पण एवढं लक्ष द्यायला लागत त्याच्या इकडे. हा, मी तर देतच नसतो. मी म्हटलं ते बरोबर करूनच घेतो त्याच्या जवळ. आई तू कर इथं आराम, मी जातो जरा जाऊन पाहतो ना. म्हणून गेली म्हणून तर तिकडेच जाऊन बसली म्हणून. हो ये, लेटतो मी इथं. आई एसी लावून देऊ का तुले? गरमी गिरमी होऊन राहिली काय? बस बापा, कुठे एसी लावतो माय, ह्या पंखाच तर चालू आहे तर थंडी हवा लागून राहिली. हा, केवढी व थंडी आहे तुमच्या इथं? आमच्या इथं आता गरमी होऊन राहिली. एसी फिसी नको लो बाबा, आम्हाला सवय नाही आहे. जंगलात जाणारे लोक आम्ही, कुठे एसी लावून आम्हाला बिमार पडतं. बरं झोप मग तू थोडा वेळ, येतो मी तिकून. हो झोपतो जराशी, जाय तू. वैशाली ताई पूर्णच पोळ्या टाकल्या का हो तुम्ही? थांबल्या कोण माझ्यासाठी? दोघींनी मिळून टाकल्या असत्या. काय होते एवढ्या पोळीसाठीच थांबत बसू काय? मी काय म्हणतो मोहिनी, आता आई बाबा आलीच ट्रेन आहे काय? दूध घोटून घेऊ काय? जरासं दूध तर आहे, लय मोठं दूध आहे घरी शिल्लक, घोटून घेतो ना. पण वैशाली ताई वेळ नाही लागन काय? आणि वेळ तर सोडा, आत्याबाई तर माहित आहे तुम्हाला कशा मग हे करते. अहो बात होते ते खवा गिवा आहे आपल्या घरी, तोही टाकून देतो, भात घोटून देतो. तू कायला टेन्शन घेतो त्याचं? तू कधी फक्त ताटा करजो. आता फक्त काय म्हणते तेवढे 2-3 कपडे तेवढे लावून दे मशीनीत, मी तोपर्यंत टाकून देतो गोटगाट करायला. असं म्हणता काय? ठीक आहे ना. माहिती आहे वैशाली ताई, आत्याबाई कशा बोलते, टचक इचक बोलते म्हटलं आपल्या मायबापाले. त्याला हेही वाटत नाही का आपल्या सुनीचे मायबाप तसे आपणही आहे, आपण कोणातरी सुनीचे मायबाप होय म्हणून. पण नाही, आत्याबाईला काहीच वाटत नाही. एवढंही म्हटलं त्याच्या पोरीवर अत्याचार झाला सासून केला, तरी त्याला काही सर्दी गरमी नाही त्या गोष्टीची, तरी आपल्या मायबापाला टोमनेच मारतात म्हटलं. काय करतो मोहिनी, आता स्वभाव आहे बिचारी त्याचा, म्हणून काय म्हणशील त्याले? हा, ते भाऊजी राहते का नाही तर त्याच्या समोर शब्द बोलत नाही. मग नाही तर काय तर तशाच आहे त्या. अहो काय करून राहिला? कामं गिमं काही सुचत नाही काय तुम्हाला? निऱ्या गोष्टी सुचते का? तू तर काय म्हणते, आता तुम्ही बाई आली तर आता खोलीतून निघतोच नको बाहेर, नाही आता आली वाटते. आता बाई माई आई काय रोज रोज येऊन बसते काय तर तुमच्या घरी? तुम्हाला कोण राग येते बा माई आई आली म्हणजे? हा, कोण आवडत नाही तुम्हाला? तुमच्या घरचं काही उचलून देते का माई आई? तुम्ही नाही आणलं तेवढं माई आईनं माझ्यासाठी खा प्यायचं आणलं म्हटलं. तिले काहीतरी पोरीची काळजी आहे म्हटलं झाली ना. ते किती दिवसाच्या बाद आली तरी अशा बोलत राहता. मला कायले राग येते? मी कायले राग करत बसू तुझ्या आईचा? मला कोणती गरज चाली राग करायची? फालतू फालतू बोलत राहतं. आता बाई मग म्हणता कशा अंतिकूर आल्या? माझी आई बाबा राम राम घेऊन राहिले, चांगले बोलून राहिले, तर कशा बोलून राहिला होत्या तुम्ही? हा, मला रिकाम पण नाही आहे, लोक रिकामेच राहते म्हणून इथे तिथे फिरते मी, काय म्हणते कुठं जात नाही. आणि एवढं कोणतं काम करता तुम्ही? हा, वैशाली काय केलं जेव्हा गिवाले भुका लागल्या ना, काही वाढतं घेतो आता. आता बाई आता दूध घोटाले ठेवतो म्हटलं जरासं, दूध आहे का नाही शिल्लक तर दूध घोटून घेतो म्हटलं. आता कायले वक्तात दूध घोटतं? काही गरज आहे का दूध नमूट घोटायची? काही नको घोटत बसू दूध, साधा साधा जेवणात. हा वैशाली ते दूध गीत काय घोटू नका. अजून काय म्हणते, माझे मायबाप खाऊन घेऊन जाईल. आता बैल आवडणार नाही फालतू. मोहिनी तू चुपचाप बस बरं. अन तू आई खोलीत आहे काय? हा, आई खोलीत आहे, आराम करून राहिली. आणि बाबा समोर बसले, बाबाने म्हटलं आराम करा तर नाही म्हणे. तर मग माझ्या खोलीत कोणी करायला लावला?
करा म्हणा वैशाली ताईच्या खोलीत आराम म्हणा. नाहीच म्हणे ना वैशाली ताई, ताईनं हो म्हटलं असतं तर मग मी ताईले तिथं झोपलं असतं ना माझ्या खोलीत. आईन बाबा लेटले असते, तिथं बसले असते, पण नाही म्हणे ते. म्हणून मग म्हटलं ठीक आहे, बसा म्हटलं बाबा इथं. अरे येतो वैशाली ताई मी बाबाच्या इकडून तिकडून. आणि 2-3 कपडे आहे ना ते लावून देतो मशीनी. हो हो ये. तू काही जास्त हे करून राहिली तिच्यासाठी. हा करू दे ना तिला, किती कुत्ते तर करू दे ना. तिच्याकडून काही होत नाही, तिची काही बॉम्ब पडत नाही. फक्त ते कायम ते दुसऱ्याच्या भरोशावर करते म्हटलं. हा वैशाली, तुला कोण त्रास निघून राहिला काय कोणा गोष्टीचा? सांगा लागेल काय विनोदले? आता बाई काय जास्तीचं करून राहिली मी? हा जसे तिचे आई वडील तसे माझे आई वडील, आणि तसेच तुम्ही. मग तुम्ही सांगा असा भेदभाव कायले करू मी? नाही माझ्या कोणी होत बा तो भेदभाव. आणि तेही सांगा तुम्ही तुमच्या पोराले, तर ते काय म्हणन, काही फरक नाही पडत म्हणून कर म्हणून. ऐकत नाही हो तुम्ही, ऐकत नाही तुम्ही. तुमच्या हातात राजवट घेऊन घेतली सगळी. सासूच्या हाती काहीच ठेवली नाही, फक्त आपल्याच मनानं करायला लागल्या म्हटलं. करा बापा तुमच्या मनानं. काय म्हणून बापा आता बैले काऊन असं बेकार वाटते काही गोष्टी काय माहित. असं तसे सासूले असंच वाटत असते, म्हणून मोहिनी बोलते कधी कधी तर चुकीची नाही बोलत, बरोबर बोलते. एवढी सेवा करतो आम्ही सासूची, तरी सासू आमच्यासोबत काही चांगली वागायला पाहतच नाही. आता मोहिनीच्या आई वडिलासोबत जर मी अशी वागन, उद्या माझ्या आई वडील आले तर ते कशी वागन? हे माझ्यासाठी एवढं करते, माझ्या हक नाही बनत काही एवढं करायचा. बाबा इथे एकटे बसल्यापेक्षा आई लेटली आहे तिथं, तिथे लेटा ना थोडा वेळ. नाही नाही बाई ठीक आहे ना, मी इथं बसतो ना. असं राहते पोरीचे मायबाप आले घरी म्हणजे सासू सासरेले काही आवडत नाही. आमच्या सासरेचा तर विषय नाही म्हणा, पण सासूबाई इकडे तिकडे पळून राहिल्या, नाही तर इथंच बसते म्हटलं. पण आता बाबा बसले आहे तर त्या बसूनही नाही राहिल्या, इथं तर 2 गोष्टी नाही करून राहिल्या. त्याला वाटतच नाही सुनीचे मायबाप आले पाहिजे म्हणून. बरं असो, जाऊ द्या, इथं जगाची रीतच आहे म्हणा. चला भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. आपला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुकली, त्याला पण सपोर्ट करा, त्याला पण सबस्क्राईब करा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. चला मग भेटू आपण उद्या.